मानणार आहे. नाही याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की उलट शिवाजी पाटलांनी आम्हाला रिकामं केलं. नाही, रिकामा असं मी म्हणणार नाही, ते रिकामी नाही होणार. ते आता माझ्या मागे तिने आता काय काय प्रश्न बघितलं की माझा काहीतरी पूर्व इतिहास काढणार आहे, ती म्हणजे वाटच बघतोय, काढावं त्यांनी. उत्तर आमचे तयार आहेत. मुख्यमंत्री महोदय साहेबांकडे बुधवारी माझी काहीतरी कंप्लेंट देणार आहे, म्हणजे निवेदन देणार आहे. ते पण देऊ दे, मला त्याला काय मला काळजी नाहीये. आणि मी काय हे माझ्या वरिष्ठांना माहिती आहे. आणि लपून काय राहिलेलं नाही. मी कुठं कुणाला फसवलं नाही, एक महत्वाचं आहे. मी कोणाला फसवलं नाही, कुठे चोऱ्या माऱ्या नाही केल्यात, आणि कुठे जनतेच्या गल्ला लुटलेला नाही, प्रामाणिक आहे. आणि जे झालं ते मला वाटतं त्यांनी साहेबांनी काढावं. उत्तर तयार आहेत आपली, आणि मी खूप प्रामाणिकपणे काम करतोय. मला प्रचंड मोठ्या ताकदीचे नेते आहेत. तर मला जे, आणि मला एवढंच म्हणायचं, एवढं सत्य सोडून का बोलावं इतका असं हसन मुश्रीफ साहेब बोलले, बरोबर आहे. आज हसन मुश्रीफ साहेब नाही म्हटलं तर 40-45 वर्ष राजकारणात, सक्रिय राजकारणामध्ये आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज असे नेते आहेत, आणि सनगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणायची त्यांनी ती ताकद दाखवून दिलेली आहे, आणि मोठे नेते आहेत, याबद्दल मी काय प्रश्न नाही. मला गोकुळच्या भ्रष्ट कारभाराबद्दल बोलायचं होतं. मुश्रीफ साहेबांचं युतीतले आमचे नेते, त्यांच्याबद्दल माझं वैयक्तिक काही मत नाही. तर जो कारभार चालला त्याबद्दल बोलायचं होतं, आणि ती चौकशी चालू होईल. आणि प्रशासन लागायचं माझं एक, आमची सर्व धडपड होती, प्रशासन लावून ती रितसर चौकशी व्हावी, आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हावं. आणि हाच माझा प्रश्न होता. प्रशासक तर लागते, मला बाकीच्या गोष्टीवरती वेळ घालण्यापेक्षा प्रशासक लागल्यानंतर आपल्याला चौकशीला समोर गेल्यानंतर सत्य उघड होईल. आणि त्यांनी जर म्हटले गोकुळमध्ये विजय म्हणजे गुलाल लावण्याचे, त्यांची तेवढी ताकद आहे, प्रचंड आहे त्यांच्याकडे. गोकुळ आहे, केडीशी आहेत, सगळ्या संस्था आहेत, कारखाने आहेत, त्यांची ताकद आहे. तर ताकदीवरती बोलतात, आणि लास्टला निवडणूक अशा जिंकतात, त्यांना चांगली माहिती आहे. तर मला एवढं सांगायचं आहे, हे गोकुळची निवडणूक आता ठरावधारक विचार करतील, आपण कुणासोबत राहायचं आहे. तेच संचालक, ते 40-50 वर्ष त्यांचं साम्राज्य, त्यांच्याबरोबर राहायचं आहे की कुठल्या घराण्याच्या राहायचं आहे, की सामान्य कुटुंबातला एक सर्वसामान्य कुटुंबासाठी झडणारा, कार्यकर्त्यासाठी झडणारा कार्यकर्त्यासोबत राहायचं, आणि संचालकपदी त्यांना यायचं. ते संधी येतील, अजून त्याला 5-6 महिने वेळ जाईल याच्यामध्ये. आता आमचं खास करून तुकाराम मुंडे येतील चौकशीला, त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी समोर येतील, त्यानंतर कळेल आपल्याला कसं काय.